नमस्कार मंडळी. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. मंडळी, रात्री आम्हाला घरी यायला मला वाटतं 12:30 झाले काहीतरी. 1 वाजला. स्मिता बोलतो 1 वाजेपर्यंत आम्ही रात्री घरी पोचलो मुलांना घेऊन. मुलं सकाळी 5:30 ला उठलेली. ही आमचं काय नाही एवढं, पण बिचारी त्यांचं खूप हाल झालंय. कारण काल ते घरी आमच्या डेथ झाली डोंबिवलीला. आमच्या 2 नंबरच्या ज्या मोठ्या वहिनी आहेत त्यांची काल डेथ झाली. म्हणजे त्यांना कर्करोग झालेला, तर त्यामुळे ते आजारीच होत्या 1 वर्षापासून. 1 वर्ष थोडं जास्त झालं असेल, त्या आजारीच होत्या, बेडवरतीच होत्या. पण थोडा बोलायला यायचं, तब्येत एकदम खालावलेली, सिरियस होत्या. काल अचानक झोपेतच त्यांची डेथ झाली. आता काल सगळं झालं स्मशानामध्ये. आम्ही लोक मला वाटतं 7:30 7:15 किंवा 7:30 मॅक्सिमम होतो. मग तिकडे डोंबिवलीत घरी मग असं सगळं करून आवाज निघायलाच 9:30-10 वाजले. त्याच्यानंतर घरी आलो. आज घरी आहे, ठीक आहे. आज परत रुळावरती लाईफ आहे. खूप दमलोय, खूप थकलोय, खूप स्ट्रेस झालंय शरीराला. काल माझा इंटरव्ह्यू होता, तो स्किप झालाय. आता विचार करतोय जाऊ की नको जाऊ. आता नाश्ते करतोय, चहा पितोय. काल खाणं पिणं पण नीट झालं नाही, कारण कसं जेवता आलं नाही. त्यामुळे वडापाव हे सगळं खाऊनच आम्ही लोक कालचा दिवस किंवा कालची रात्र काढली असं बोलू शकतो. ठीक आहे. आता मुलांना थोडा इडली आणली, कारण ते साधं असतं, झटपट असं लगेच. आता खातोय, नाश्ता करतोय. आम्ही बसते काही बसता पाव इडली वाडी वाडा त्यावेळेला हाय सर बेटा. आणि ठीक आहे, भेटतो तुम्हाला पुढे ब्लॉग. स्मिता बिझी आहे तिच्या ब्रश वगैरे करण्यामध्ये. मंडळी, आज सकाळपासून काय आम्ही ना काल खूप दमलो होतो, कारण ते डोंबिवलीचा प्रवास रात्री 12 नंतर. म्हणजे स्मिता काल मला वाटतं बोललीस व्हिडिओ मध्ये आज की 1 वाजता काहीतरी आम्ही लोक आलो. 1 वाजता आलो ना स्मिता, बोललीस तू? 1च्या आसपास आलो, असंच झालं. ठीक आहे. त्यात खाणं पिणं नव्हतं आमचं व्यवस्थित, तर असा विषय. आणि आज पण काय नाही, कारण कालचा मी ना भात बनवून गेलो होतो, तर तो भात समोरच्यांच्या फ्रीजमध्ये ठेवलेला, तो काढला आणि तोच गरम करून आम्ही आज दिवसभर रिपीट केला. तो कारण जास्त होता, कारण डायरेक्टली निघालो ते पूर्ण राईस तसाच होता. दमलेलो, काय बनवायच्या मनस्थितीत नाही आम्ही लोक, कंटाळा पण आलेला. ठीक आहे. तर आता वाजलेत तर 9 रात्रीचे, पण कसं आहे की 9 जरी वाजले असले तरी ब्लॉग मध्ये काहीच दाखवता आलं नाही, काही शेवट करता आलं नाही. स्मिताला पण थोडस हे वाटतंय. हे बघा, हाय. आम्ही लोक काल दमलाच ना बाबू तू, सॉरी. आता आम्ही काय ठरवते माहिती मंडळी, कारण ना आता आमच्या वहिनींचं जे काही आता विधी जी राहिली आहे, म्हणजे आपण काय म्हणतो ते 10वं 12वं जे काम आहे ना, तर ते जे ठेवलंय ना, त्यावेळेस आम्ही असा विचार करतोय की ह्या दोघांना घेऊन नाही जाणार. ठीक आहे. कारण हे लोक दमतात, आणि जर जमलं ना आम्हाला, म्हणजे आम्हाला जर कॅबनी जायला झालं तर मग दोघांना घेऊन जाऊ. ठीक आहे. पण ट्रेन अच्छा कैवाने म्हणतो आम्ही जाणार, आम्हाला असं काय नाही, त्यांना घेऊन जाऊ शकतो आम्ही, पण ते बिचारे जमतील ना. हा, संडे मेगा ब्लॉग पण असेल. 16 तारखेला आहे ते. ठीक आहे. म्हणजे 16 ऑगस्टला. मग आणि कसं आहे, हे सगळं आपण दिवसाच करतो. सकाळी 11, 11:30, 12च्या आसपास असतं. अवनी हाय करते. आज काय दाखवता आलंच नाही, त्यामुळे. आणि स्मिता पण आज कंटाळले, तिला एकदम हे होत, इरिटेट वाटतंय आज. तिला दाखवत होती बघा बसले. मला ना अचानक उठलेलं चक्कर सारखं वाटतं. तर काल मी दमलेली, सकाळी 5 वाजल्यापासून तुम्हाला दाखवलं ब्लॉग मध्ये मी झाली होती पोरांना शाळेत. मग तिथून कळालं की असं असं झालंय घरी, म्हणून मग पोरांना घेऊन मग आम्ही तसेच निघालो. आणि मग रात्री इतकी वाजले 1 वाजता, तर आम्हाला जे होतं घरात मेन्यू करून ते खाल्लं थोडं बहुत, आणि मग आम्ही झोपलो. 1:30 वाजले आम्हाला झोपायला. त्याची झोपून उठलो आणि असं विचार चाललेला तिथे थांबावं, पण आम्ही नाही थांबलो. मी नाही बोलली, कारण की कसं पोरं पण सकाळपासून उठलेले असतात आणि त्यांना पण त्रास होतो.
ते तिथेच एकदम हे झालेले की ट्रेन मध्ये कधी जाऊ मम्मी, कधी पोचू घरी. आम्हाला 9 साडेनऊ तर आम्हाला तिथून निघायलाच झाले डोंबिवलीवरून. इतकं हे झालेलं कारण घरचंच होतं, थांबावं तर लागणार शेवटपर्यंत. आणि मग दुपारी मग आम्ही उठलो 11 वाजता, नाश्ता वगैरे केला. आणि आज इतके कपडे होते ना, बघा तुम्हाला स्टँडवर दाखवते मी. हे बघा माझं स्टँड कपड्यांचा. हे इतके कपडे मी हाताने धुतले, ते हात धुवून माझा हात आहे ना एकदम असं दुखायला लागला. आणि आतमध्ये तर अजून मोरीमध्ये रजई वगैरे सुकते, रजई चादरी बिदरी पण धुतल्या तिने. कारण त्याचं पाणी त्याचं परत असं नितळायला ठेवलंय मी मोरीमध्ये. काल आम्हाला खूप इश्यू झाला, खूप प्रॉब्लेम झाले. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळू शकतं ना की आम्ही लोक राहतो कुठे. आम्ही सबबला राहतो, म्हणजे गोरेगाव महाराजच्या इकडे. ठीक आहे, आणि डोंबिवली एक वेगळंच जग आहे ते. तर डोंबिवलीला ते एवढं लांब जायचं, एक वेगळा प्रवास आहे तो. ठीक आहे, ऑल टुगेदर ते कठीण आहे. म्हणून तिथे आम्ही जेव्हा पण काही फंक्शन असेल आमच्या फॅमिलीचं काही असेल तर आम्ही मोस्टली कॅबवरतीच ठेवतो. ठीक आहे, कारण कसं आहे कॅबवरती तर असतंच, पण आम्ही तिथे स्टे करतो कारण की खूप लांबचं ते प्रवास असल्यामुळे. मी तर मला तर कंटाळा. मी इथून माझ्या आजीकडे जाते ना, पोरांना शाळेत सोडून मी जाते ना, मी माझ्या आजीच्या घरी अशी होऊन जाते, एकदम थकलेली होऊन जाते. तिथं मला गरम होतं. तिथे गेले ती बिचारी एसी बीसी लावते. एसी लाव बोलेन, एसी लाव, गरम होते एसी लाव. तर ते एसी असल्यामुळे खूप बरं वाटतं मला. पण पाऊस आहे तरी गरमी आहेच. मंडळी ही खरी गोष्ट आहे. म्हणजे तिची आजी जे काय आम्हाला सपोर्ट करतात, ठीक आहे, ते सगळेच लोक. आणि तिची मेन जी आजी आहे ना त्यांच्या घरातली, गोटू आई म्हणून, तर त्यांच्या आईंची नावं मध्ये मी तुम्हाला सांगितलेली. गोटू आई, बेबला आई, सुनंदा आई, सगळ्या 3 आई आहेत. तर गोटू आईची खूप मदत असते. म्हणजे तिची काळजी पूर्णपणे घेणं हे सगळं म्हणजे ते बघतात. अगदी जेवणा खावण्यापासून, मुलांपासून, खाऊ, पैसे, मी पैसे पण बोलतोय, पैसे पण, त्यांची मुलगी पण, त्यांचा मुलगा पण. ठीक आहे, तर त्यांची मुलगी म्हणजे हिची मावशी एक आहे, ते मोतीलाल नगर या साईडला असतात, कविता मावशी, कांता मावशी त्यांचं नाव आहे. तिचा मामा आहे मुकेश मामा. तर त्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली आहे. म्हणजे आम्ही त्या गोष्टीपासून कधी नकार देऊच शकत नाही. केलं. आणि मला असं वाटतं की कोणी पण, ते मीच नाही, असं कोणी असेल ना ज्याला मदत मिळाली त्याने हा बोललं पाहिजे. माझ्या घरात पण माझ्या मोठी बहीण जिची डेथ झाली ना 2021 मध्ये, तिने पण आम्हाला फार मदत केली. कशाला खोटं बोलायचं. आणि ज्याने केलं तर जे आम्ही आमचं करतोच, पण आम्हाला हेल्प पण खूप केलं आहे. ठीक आहे, म्हणजे आमच्या पडत्या वेळेस, बऱ्याच वेळेस असं काही अडचण आली, एमर्जन्सी आली, तर हिच्या घरून आम्हाला नेहमी मदत असते. नेहमी माझी आजी करतेच. करतेच. मला तर आहेच, पण माझ्या दोन्ही पोरांना खूप जीव लावते. मी तर काल तिला बोललेली की ठेवून जाते, पण कसं आहे ना, आता ती खूप एकदम अशी थकली झालेली बिचारी. ते आणि घरात कसं एक लहान बाळ असल्यामुळे तिला तिच्यावर पण लक्ष द्यावं लागतं. आणि घरात जॉईंट फॅमिली आहे, असं काय ना कोणाला कोणाचा प्रॉब्लेम. पण माझं असं म्हणणं आहे की माझ्या पोराचं असंच दिवसभर ती करणार आणि मग रात्रीचं तिला झोप नाही. त्यामुळे मी बोलली की नको, मी या दोघांना पण घेऊन जाते. नाहीतर मी माझ्या पोरांना आहे ना, माझ्या कुठल्याही घरामध्ये म्हणजे असं इन्सिडेंट घडले ना, म्हणजे डेथ झाली आहे, माझ्या नंदेची झालेली, माझ्या दोन्ही नंदांची झालेली. हो, आणि आत्ताच झालं ना, एक नंद वारली आणि एक आधी 2021 मध्ये वारलेली. तेव्हा पण मी माझ्या दोन्ही पोरांना नाही घेऊन गेलेली, मी माझ्या आजीकडेच ठेवून गेलेली. आणि ते खूप केअर करत आमच्या म्हणजे खानदानी. जर माझी पोरं कुठे सेफ आहेत ते फक्त माझा आजोळ आहे. म्हणजे तिथे त्याला पण मी काही केलं तर माझी आजी कोणाला बोलून देत नाही त्यांना, असं आहे. म्हणून त्याचे पप्पा पण बोलतात की नको, त्यांना तुझ्या आजीकडेच ठेव, आपण जाऊन येऊ, नको घेऊ. काल पण असंच बोलत होते, पण कसं रात्री आम्हाला इतका लेट झाला आणि ते बिचारे सकाळी 5ला उठतात. मग आम्ही रात्री तिथं उतरणार, मग दरवाजा ठोकायचा, मग त्यांची झोप खराब होणार. त्या हिशोबाने मी बोलली पोरांना घेऊन जाऊ,
जे काय होईल लेट रात्री 12-1 वाजता ते आपण त्यांना त्यांची हालत खूप झाली. हा पण त्यांची हालत खूप दगदग झाली आणि एकदम मुळात ट्रेन रात्रीचे ते असे चालत तसं आम्ही बैलगाडीमध्ये बसलोय. बापरे आवनीचं तर आज बरंच नव्हतं वाटत. बरंच नाही आवडी माझी तर खूप डल झालेली आणि मी पण 1 वाजता उठून कामाला बसली मी आणि कपडे तर तुम्हाला दाखवले केवढे हाताने दूर आहे ना माझे हे सगळं दुखतंय. आता बघू देवा कृपेने आता सगळी एक एक वस्तू मी घरात घेणार. देवाचं ब्लेसिंग असू दे मुली माझ्यावरती मी सगळंच वस्तू घेते कारण त्याचा खूप थकवा होतो मला शाळेतून आल्यावर. आणि एवढं टचवूड एवढं चांगलं आहे ना माझं की माझे मिस्टर मला घरात हेल्प करतात. हे आताच नाही हे लग्न झाल्यापासून आधीपासून माझ्या आईला केलंय बहिणीला केलंय त्यांनी सगळं केलं. त्यांची आई सासरी होती ना आता असं बोलायला गेलं की त्यांनी त्यांच्या मम्मीसह शी वगैरे आंघोळ घालणं सगळं त्यांनी केलं. लहानपणापासून सगळी काम खूप केलं त्यांनी म्हणून ते मला पण कुठल्याच गोष्टी दुखवत नाही. फक्त एक काय फायनान्शियल थोडासा प्रॉब्लेम होता त्यामुळेच नाहीतर आहे ना आम्ही खूप खाऊन पिऊन असं म्हणजे ते बोलतात ना मिडल क्लास फॅमिली जशी राहतो तसं आम्ही खूप छान राहतो. बाकी काहीच माझ्या नवऱ्यानं कधी मला एवढं शब्दाला पण दुखवलेलं नाही आणि मी त्याला दुखवत करतो. जे आहे ते आहे आम्ही दोघं बघतो आणि आम्ही दोघं पिकतो फक्त हसत खेळत राहतो. मंडळी मी इव्हन ना कधी खाल्लं पिल्लं तरी तिला कधी नाही दुखवलं नाही. आणि एवढं आहे घरात कुठलीही वस्तू बाहेरची आणली ना ते आमच्या तिघांच्या पोटात गेल्याशिवाय ते खातच नाही. तुम्ही खा पोटभर माझं काही नाही मी खातो तुम्ही खा असं असतं त्यांचं. तरी आम्ही त्यांना एक खाणार करून करत असतो. मी माझी पोरगी माझ्यासाठी फॅमिली आहे ना माझे पोरं त्यांना पण माहिती की पप्पा आम्हालाच देणार स्वतः कधीच खाणार नाही. बाहेर पण घेऊन गेले ना कधी म्हणजे असं सॅलरीला वगैरे आम्ही कधी पोरांना घेऊन जातो पिझ्झा बर्गर खायला ते स्वतः कधीच ऑर्डर नाही करणार स्वतःसाठी. तुला खायचंय अजून एक मागवू तर खा पण स्वतःसाठी नाही मागवणार. आमच्यातलं एक बाईट आम्ही जबरदस्ती देणार तेव्हा ते खाणार पण ते नाही. माझ्या फॅमिलीचं पोट पहिलं भरलं पाहिजे हे त्यांचं आहे. म्हणजे मंडळी आपण करतो त्यांच्यासाठी ना अजून कोणासाठी करतो स्वतःसाठी जगलो आपण ना. मला वाटतं प्रत्येक माणसाने एक गोष्ट आता ते माझ्या बाबतीत काय झालं की माझी बँकेतली चांगली नोकरी गेली म्हणजे इन्शुरन्समध्ये मी चांगल्या याच्यामध्ये होतो. IDBI फेडरल लाईफ इन्शुरन्स फार चांगल्या म्हणजे काय म्हणतात एक व्हर्टिकलला होतो बँक इन्शुरन्समध्ये टीम हँडल करत होतो आणि फार सॅलरी पण खूप चांगली होती. 2015 लग्न झाल्यानंतर तो जॉब गेला. आजच्या तारखेत जर तो जॉब माझ्याकडे असता किंवा सेम त्याच प्रोफाईलचा तर मी आज सिनियर मॅनेजर किंवा एक मे बी आपण बोलू शकतो की मी म्हणजे VP मे बी असतो कारण माझं कॉम्स चांगलं आहे त्यामुळे आणि नॉलेज चांगलं होतं त्याच्यातलं VP असतो. पण ग्रॅज्युएशन नसल्यामुळे मला सेम प्रोफाईलमध्ये भेटलं नाही. तर असं सगळं झालं तर दॅट इज पार्ट ऑफ डेस्टिनी. Still, we have to try, okay? Because everything and anything has to be there, okay? Because of your destiny and your efforts. So, destinyचा पार्ट ठीक होता, एफर्ट्सचा पार्ट आपण घेऊया, करूया, बघूया काय झालं. चांगलं तर चांगली गोष्ट आहे, करत राहूया, नक्की होईल. थकलो आणि हारलो ना तर मग काय नाही होणार, मग संपला विषय, मग पुढचं बघायचंच नाही. मागचं पण गेलं ट्राय केली सक्सेस तसं आहे. ट्राय करत राहा सक्सेस एक नाही दिवस नक्की तुम्हाला भेटेल. पण हो आणि हिंमत कधीच नाही सोडायची. आम्ही तर कधीच नाही सोडला. आम्ही चांगलं बोलतात ना सिच्युएशन मध्ये पण आम्ही तसेच आहोत आणि आम्हाला वाईट सिच्युएशन आली तरी आम्ही तसेच आहोत. मी माझ्या नवऱ्याचा साथ कधीच नाही सोडला कधीच नाही. कुठल्याही म्हणजे बोलतात ना प्रॉब्लेम किती मोठा असो किंवा किती छोटा असो मी शेवटपर्यंत आम्ही एकत्रच राहू कधी फेस आम्ही करू. इनफॅक्ट मला बीपीचं जे मेडिसिन चालू आहे थिंकिंग आहे. हा बीपीचं मेडिसिन चालू आहे. माझी बायको मला किती वेळा बोलून झालं इतके प्रॉब्लेमनी इश्यूज तुम्ही हँडल करताना तुमच्या जागेवर जर दुसरं कोण असतं ना त्या माणसाला काही होऊ शकलं असतं काही झालं पण असतं पण तुमच्या हिंमतची दाद आणि तसंच आहे. मी त्यांच्यासाठी जगतोय ठीक आहे. ज्या दिवशी हारलो त्या दिवशी मग हारलो मग मॅडम बाय बाय तिकीट ठीक आहे. तसंच आहे ते सगळ्यांच्या बाबतीत आहे ठीक आहे. फार आवडतं त्या गोष्टी. मी आता जसं सांगितलं तुम्हाला मी प्रत्येक जागेवरती तिला घेऊन जातो
ठीक आहे. प्रत्येक जागेवरती असं की मला ट्रॅव्हलिंगचा थोडासा फोबिया आहे. मी रश फोबियाचा आहे मला प्रॉब्लेम. ट्रॅव्हल मला होत नाही. तर त्यासाठी मला ती लागतेच. बरोबर. सो स्टील लाईफ आहे तर हे सगळं होतच राहणार. ठीक आहे. लाईफ मध्ये हे सगळं जर नाही झालं तर लाईफ सक्सेस नाही होणार. तर आपण सक्सेस करायला आपल्या एफर्ट्सने करूया. ठीक आहे. आम्ही करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही सपोर्ट करा मंडळी. ठीक आहे. काल आमचा खरंच फार दगदगीचा दिवस होता. तर एवढंच बोलेल आता जाता जाता शेवटी ब्लॉगच्या की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी जो तर जरा थोडं आम्ही पण त्याच थिंकिंग मध्ये आहे. मला तसा प्रॉब्लेम आहे कारण की कसं त्यांचे पण दोन्हीच पोरं आता एकटीच आहेत घरात. मग ते आम्ही पण दोघं नवरा बायको बोलत असतो की शेवटी किती गेलं तर आई होती भले हातरुणावर होती झोपून तरी एक आधार होता त्यांना आयशीचा. आता ती पण नाही. मग दोघं भाऊ बहिणी एकटेच आहेत. देवाने त्यांच्या मागे नेहमी त्यांच्या आयुष्याने राहावा आणि त्यांना खूप चांगलं हिंमत द्यावा आणि खूप चांगलं जगू म्हणजे लाईफ त्यांची खूप चांगली जाऊ दे. बिचारे दोघंच आहेत. असे तर आहेत आम्ही सगळी खूप मोठी खानदान आहेत. म्हणजे ईश्वर चरणी हीच प्रार्थना की तिच्या आत्म्यास काय म्हणतात शांती लाभो आणि ती त्यांच्या मागे नेहमी आशीर्वादाच्या रूपाने उभी राहो आणि ती मुलं सक्सेस हो. त्या मुलीचं लग्न चांगलं होऊ दे, तिला नवरा चांगला मिळू दे, त्या मुलाला मुलगी आमच्या चांगली मिळू दे. ठीक आहे. आणि सगळं चांगलं होऊ दे एवढीच इच्छा. त्याचीसाठी नाही सगळ्याच घरातल्या मेंबरसाठी त्यांच्या मुलांसाठी हीच इच्छा आहे. ठीक आहे. एवढंच आहे आमचं की जर आम्ही चांगले आहेत तुम्ही पण चांगले राहा. एवढंच बोलू. फक्त फॅमिलीलाच नाही तर दुनियेतल्या सगळ्याच लोकांना आमची पूर्ण फॅमिली डोंबिवलीलाच आहे. फक्त आम्हीच इथे आहेत आणि यांचा अजून मोठा भाऊ यांच्या आता आधी हे दोघे पण येत आहेत. तुम्ही दोघे पण या कॅमेरामध्ये. तो फक्त इथे आम्ही दोघंच इथे राहतो. बाकी आमची पूर्ण शिर्के फॅमिली ती आहे डोंबिवलीला. असं आहे. बरं कैवल्याला आवनीला भूक लागली आता आता आम्ही जेवतो. सो मंडळी थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग हिल्स. अजून बघा लोकांना शेअर करा. ठीक आहे. तुमच्या जे ओळखीतले असतील आमचे सबस्क्रायबर्स वाढवायला जरा मदत करा आम्हाला. ठीक आहे. कारण कसं आहे की सबस्क्रायबर्स जर वाढले तर आमचं वॉच टाईम वाढेल. ठीक आहे. आमचे व्ह्युअर्स वाढतील. तर येस ॲट द एंड ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून जा. ठीक आहे. चला थँक्यू आणि गुड नाईट. THANKYOU, thank you.